व्हिडिओ बनवताना मित्रांनो आज खरंच खूप आनंद होतोय। हे ॲडसन पिन असा याच्यासाठी आले तर YouTube कडून असं समजा की आपल्याला एक प्रकारे असं पेमेंट चालू झाले आणि घरच्यांचा एकदम कमी सपोर्ट आहे YouTubeच्या क्षेत्रात। कारण काही लोकांना व्हिडिओ आवडतात तर काही लोकांना आवडते नाही, त्यामुळे नाव ठेवणारे लोक लय जास्त आहेत मित्रांनो या क्षेत्रामध्ये। तर नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला जर समजलेच असेल मित्रांनो, आपलं गुगल ॲडसन्स पिन आलं आहे मित्रांनो। व्हिडिओ बनवताना मित्रांनो आज खरंच खूप आनंद होतोय। आपल्या यूट्यूब फॅमिलीने मित्रांनो आपल्याला भरपूर असा सपोर्ट करून इथपर्यंत पोहोचवले मित्रांनो। कारण मित्रांनो इथपर्यंत पण येणं सोपं नाही मित्रांनो, कारण यूट्यूबच्या क्षेत्रात मित्रांनो जो व्यक्ती काम करतो ना त्यालाच माहीत मित्रांनो यूट्यूबसाठी काय काय करावं लागतं। 4000 घंटे वॉच टाईम प्लस ज्या टायमाला मी चॅनल चालू केलं होतं मित्रांनो त्यावेळेस मित्रांनो 1000 सबस्क्रायबरची आट होती। तर आता यूट्यूबने मित्रांनो 500 सबस्क्रायबरची आट केली आहे। तर व्हिडिओ बनवताना खरंच खूप आनंद होतोय। हे जे माझ्या हातात बघताय ना मित्रांनो, हे गुगल ॲडसन्स पिन आहे मित्रांनो। तर अल्ट्रा वाईड कॅमेरा आपला जरा खराब झालाय, त्यामुळं रिअर कॅमेराने व्हिडिओ शूट करतोय। तर इकडं माझं नाव दिसतंय। तर हे जे मित्रांनो आपण ॲडसन बघताय ना, तर हे ॲडसन मित्रांनो आपल्याला यूट्यूब कडून आले। तर आपले हे जे गुगल ॲडसन्स पिन आहे मित्रांनो 4-5 दिवस झाले मित्रांनो आले। हे ॲडसन्स पिन आले ना मित्रांनो, तर आता ह्या ॲडसन्स पिनसाठी असं याच्यासाठी आले तर यूट्यूब कडून असं समजा की आपल्याला एक प्रकारे असं पेमेंट चालू झाले। आपल्याला आता यूट्यूबच्या माध्यमातून जे काय आपण व्हिडिओ बनवू त्याचे काय जे रेव्हेन्यू जे होईल ना मित्रांनो, म्हणजे थोडक्यात सांगतो मित्रांनो, डॉलर येतील मित्रांनो आपल्याला। तर ते डॉलर जेव्हा 100 होतील ना तर तेव्हा आपल्याला आपल्या बँकमध्ये ते विड्रॉल करता येतील। तर आता थोड्या दिवसात आपण थोडेसे व्हिडिओ अजून टाकीतच राहू आणि आपले $100 होतीलच। मग आपण जे काही पेमेंट येईल त्याचं पण एक व्हिडिओ बनवेल मित्रांनो मी। इथपर्यंत हे जे ॲडसन्स पिन येऊपर्यंत आहे ना मित्रांनो, तिथपर्यंत यायचं बऱ्याच जणांचं स्वप्न आहे मित्रांनो। तर बरेचसे जण मित्रांनो यूट्यूब चॅनल सुरू करतात पण ते शेवटपर्यंत काही टिकतीच नाही। बरेचसे जण आहेत मित्रांनो असे, माझे पण बरेचसे मित्र आहेत, त्यांनी पण यूट्यूबच्या क्षेत्रात आले 1-2 वर्ष यूट्यूब केलं पण काही सक्सेस मिळालंच नाही त्यांना। तर त्यांनी चॅनलच प्ले बंद करून टाकले। तर मी बरेचसे दिवस झाले मित्रांनो, जास्तीत जास्त 1-2 वर्ष मित्रांनो मी यूट्यूबच्या क्षेत्रात काम केलं आणि आज इथपर्यंत पोहोचलोय। याच्या आधीच नाही मित्रांनो, जर सांगायचं झालं ना तर मी माझा यूट्यूब चॅनल 2019 ते 20च्या दरम्यान मी क्रिएट केलं होतं यूट्यूबवर। बरेचसे व्हिडिओ वगैरे टाकले आणि वेगवेगळे व्हिडिओ टाकले, तर मला काही यूट्यूब कडून रिस्पॉन्स एवढं काही खास मिळालंच नाही। तर मग मी ठरवलं की मला आता व्लॉगिंग करायला पाहिजे। तर मी व्लॉगिंग सुरू केली मित्रांनो। मला व्लॉगिंगच्या क्षेत्रात मित्रांनो बऱ्याचशा मित्रमंडळींनी म्हणा किंवा अशा इतर सबस्क्रायबरांनी बराचसा सपोर्ट केला। तुम्हाला पण जर यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये मित्रांनो यायचं असेल तर नक्कीच या, कारण यूट्यूबच्या क्षेत्रात इन्कम सोर्स जास्त आहे जर तुमचा कॉन्टेंट तसा असेल तर। आणि जर तुमचा कॉन्टेंट चांगला नसेल तर एवढं काही मित्रांनो यूट्यूब मध्ये पण यूट्यूबच्या क्षेत्रात पण नाही। कारण यूट्यूबवर जर यायचं असेल तर मेहनत पण तेवढीच घ्यावं लागते आणि आपला जो कॉन्टेंट आहे ना मित्रांनो तो पण इतर पब्लिकला आवडला पाहिजे। सर्वात सोपं मित्रांनो जे कॉन्टेंट आहे मित्रांनो, तर व्लॉगिंगचं सर्वात सोपं आहे मित्रांनो। कारण मोबाईल हे जास्त काही अवघड नाही, मोबाईल घ्यायचा आणि व्हिडिओ काढायचे, एडिट करायचे आणि पब्लिक करायचे। आणि एवढं पण सोपं नाही मित्रांनो तुम्हाला जेवढं वाटतंय की ब्लॉगिंगच्या क्षेत्रात मोबाईल घेतला आणि ते लगेच व्हिडिओ पोस्ट केले, तर तसं पण नाही मित्रांनो। आपण जो व्हिडिओ बनवतोय तो इतरांना आवडलाच पाहिजे। तर इतर आपले जे सबस्क्रायबर आहे मित्रांनो त्यांना पण आपले व्हिडिओ आवडले पाहिजे, जेणेकरून यूट्यूब आपले व्हिडिओ दुसऱ्या लोकांपर्यंत पण पोहोचवेल। तर आता यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये मित्रांनो बरेचसे कॉम्पिटिशन आहे मित्रांनो। यूट्यूबमध्ये पण एवढं काही सोपं नाही राहिलं, बरीचशी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो या यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये पण। आणि मी ज्या तालुक्यातून मित्रांनो बिलॉंग करतो ना, तर आमच्या तालुक्यात आहे मित्रांनो एकदम 75% काय 25% यूट्यूबर असतील मित्रांनो। आमच्या इगतपुरी तालुक्यात बऱ्याचशा यूट्यूबचा म्हणजे असा क्रेज एकदम कमी आहे। इंस्टावर मित्रांनो बरेचसे पोरं मित्रांनो व्हिडिओ वगैरे बनवतात, पण यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये एकदम कमी प्रमाणात आहेत। पण मी सांगताना खरंच सांगाल मित्रांनो तुम्हाला की यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये या बराचसा फायदा आहे यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये। जरी आपले व्ह्यूज वगैरे नाही आले किंवा असे व्हिडिओ व्हायरल नाही झाले, पण आपली यूट्यूबवर एक व्हिडिओची आठवण राहून जाते, आपण पहिलं कसं होतो काय होतो आणि आता कसं आहे।
जर तुमच्या मेहनतीने जर तुम्ही सक्सेस पण होऊ शकता मित्रांनो. आता ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये कित्येक लोक आहेत मित्रांनो. आता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येतच राहतील, कारण मे महिन्यामध्ये मित्रांनो आमच्या इकडं पावसाळा चालू झालाय. बहुतेक तुमच्या इकडं पण पडत असेल, पडतोय की नाही किंवा नाही पडत ते नक्कीच सांगा. गेले 8-10 दिवस झाले मित्रांनो भरपूर पाऊस पडतोय आमच्या इकडं. आणि मित्रांनो यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही आले ना, तर आपला जो आजूबाजूचा समाज आहे ना मित्रांनो, काही लोकांना व्हिडिओ आवडतात तर काही लोकांना आवडते नाही. त्यामुळं नावं ठेवणारे लोक लय जास्त आहेत मित्रांनो या क्षेत्रामध्ये. तर नावं ठेवतात तर ठेवू द्या लोकांना, कारण ते फक्त नावच ठेवू शकतात आणि दुसरं काही करू शकत नाही. तर मी इथपर्यंत यायला बरेच पापड पेले मित्रांनो. सांगायचं जर झालं तर मला या क्षेत्रामध्ये मला घरच्यांचा तर अजिबात सपोर्ट नाही आहे आणि कोणाला इंटरेस्ट पण नाही माझ्यामध्ये. तर मित्रांचा बराचसा सपोर्ट आहे मला आणि घरच्यांचा एकदम कमी सपोर्ट आहे यूट्यूबच्या क्षेत्रात, कारण त्यांना एवढा अनुभव नाही आहे या क्षेत्रातला, काही सोशल मीडिया वगैरे काय. आज ना उद्या त्यांना पण अभिमान वाटेल जर मी सक्सेस झालो भविष्यामध्ये. नाही जर नाही झालो तर मग असेच इतर नावं ठेवतीलच, पण घरचे पण नावं ठेव. कॅमेऱ्यातली जी फ्रेम आहे ना मित्रांनो एवढी काही व्यवस्थित आली नाही तर माफ करा, कारण आपला जो व्हिडिओ बनवायचा जो कॅमेरा आहे ना तर तोच खराब झालेला आहे. तर ॲडजस्ट करा मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशी अडचण दिसून नाही देणार. आणि ॲडसन स्पिनमध्ये मित्रांनो जास्त काही येत नाही मित्रांनो. यामध्ये फक्त एक OTP नंबर असतो, तर तो OTP नंबर आपल्याला आपल्या जे YT स्टुडिओ म्हणून ॲप आहे मित्रांनो, तर त्यामध्ये सबमिट करावं लागेल. ते एवढं काय मला जमत नाही मित्र. आपल्या मित्राकडेच देणार आहे मित्रांनो, त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि तो यूट्यूबचे पेमेंट वगैरे सर्व काही घेऊन बसला आहे यूट्यूबकडून. तर आपण त्यालाच देणार आहे मित्रांनो हे आपलं यूट्यूबचं, हे आपलं ॲडसन स्पिनचं अप्लाय करण्यासाठी. बोलताना पण बरेचसे चुकीचे असे शब्द आलेत काही, तर माफ करा काही चुकी झाली असेल तर. व्हिडिओमध्ये बोलायचं बरंचसं काही होतं, पण एवढं काय आता बोलता आलं नाही मित्रांनो, कारण जास्त नाही मित्रांनो 2-1 महिने तरी झाले व्हिडिओ बनवलं नाही. कारण अडचणीच अशा होत्या मित्रांनो का व्हिडिओ बनवायला काही वेळच भेटत नव्हता. तर आता इथून पुढं आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. व्हिडिओ येण्याचं कारण असं, आता आजूबाजूनी हिरवगार झाले आणि आपल्या ज्या रानभाज्या आहेत ना मित्रांनो त्या पण यायला सुरुवात झाली आता, जसं की चाईची भाजी, लोतीची भाजी, बडद्याची भाजी. आणि आज तर आमच्या घरी बडद्याची भाजीचाच मित्रांनो मेनू आहे जेवण करण्यासाठी. आणि चढणीचे मासे, असे आपले जे काही व्हिडिओ आहेत मित्रांनो ते येतच राहतील. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बँकिंगचं आता अकाउंट वगैरे लिंक करायला लागेल त्याला. मित्राचे वडील आले होते इतक्यात, तर त्यांना सांगितलं म्हणलं अशा कामासाठी आलो इकडं, तर ते पण आपले व्हिडिओ बघतात मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच संपवू. जर यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये येत असाल तर बिंदास या. फक्त नावं ठेवणाऱ्यांपासून, नावं जे ठेवतात ना तर त्यांचं काय एवढं मनावर घेऊ नका. तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद. आणि